विठ्ठल पाटील सर, त्याचबरोबर हनुमान सेवा संस्थाचे चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी सुद्धा व्यासपीठावरती यायचं आहे. त्याचबरोबर हर हर महादेव सेवा संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन, दूध संस्था श्रीराम दूध संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन, त्याचबरोबर हर हर महादेव दूध संस्था, श्री दत्त दूध संस्था चेअरमन व्हाईस चेअरमन, हनुमान दूध संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन आणि मोरजाई दूध संस्थाचे चेअरमन व्हाईस चेअरमन, जे आता जी नावं पुकारली ज्या संस्थेचे चेअरमन व्हाईस चेअरमन जे असतील त्यांनी इथं मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. आपला इथं फेटा बांधून सत्कार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर या व्यासपीठावर आपल्या या स्पर्धेचं वृत्तांकन करण्यासाठी पुढारी आणि जनप्रवास या जनप्रवासचे वार्ताहर नवनाथ पाटील आणि पुढारीचे वार्ताहर कृष्णात पाटील या दोन्ही मान्यवरांचं इथं पेटा बांधून स्वागत करण्यात येत आहे. ओके. त्याचबरोबर कुलभूषण पाटील यशवंत बँक संचालक असतील तर इथे यायचा मुख्य व्यासपीठावरती. त्याचबरोबर एकनाथ कोतेकर माजी चेअरमन कुंभी कासारी कामगार सोसायटी बबलू पाटील इथं हजर झालेले आहेत. त्यांचा फेटा बांधून सन्मान करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर नामदेव पाटील कामगार प्रतिनिधी कुंभी कासारी असाल तरी यायचं आहे इथं व्यासपीठावरती. अनिल पाटील यांचं आगमन. यस, त्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाजामध्ये बदल केला जाईल. अर्थातच आपण आवाज ऐकणार आहोत व्हॉइस ऑफ संगमेश्वर. अर्थातच सध्याच्या घडीला जो आवाज सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला ऐकायला मिळतो, अर्थातच जयजी पोटफोडे सरांचा आवाज आणि त्यांच्या साथीने जोडले जातील व्हॉइस ऑफ गगन बावडा, अर्थातच विजय केरबा सर. थँक्यू आर्य सर. आपण मॅचकडे देखील जातोय आणि पहिल्याच बॉलला इथे मात्र चौकाराने सुरुवात केली जाते. सॉरी, दुसऱ्या बॉलला तो चौकाराने सुरुवात केली जाते. पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर सिंगल आली होती. त्यानंतर हा फटका पहा, थोडस बॉडी रोल केला आणि तो फटका सजवला गेला. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळालाय. थँक्यू सो मच आर्या सर. आपण सुंदर असं समालोचन याच्या अगोदर आपण पाहिलं. अर्थातच व्हॉइस ऑफ देवरुखचा आवाज आपण ऐकला. 12वा खेळाडू दोन्ही संघांच्या पाठवून द्यायचा आहे. हॅलो, दोन्ही संघ लास्ट कॉल असेल. सर्व संघांना आता लास्ट कॉल असेल. आपला 12वा खेळाडू जर आला नाही तर आपल्याला 3 धावांची पेनल्टी असेल. सातत्याने सूचना द्याव्या लागतात. या सर्व सूचनांचं पालन करायचं आहे. 12वा खेळाडू आपला आलाच पाहिजे. मोठी स्पर्धा आहे. आपण ग्रामीण पटलावरती खेळत नाही. आपलं एक चांगलं आयोजन केलंय. कुठेतरी शिस्त लागली पाहिजे आपल्याला देखील. थँक्यू डीसी. एस के पाटील साहेब यांचं देखील आगमन झालं. आज जर पाहायला गेलं तर मान्यवरांची मांदी आहे आपल्याला पाहायला भेटते. अभि पाटील सरांची ही स्पर्धा आहे. संग्राम पाटील स्पोर्ट्सची ही स्पर्धा आणि जर पाहायला गेलं तर बंटी पाटील यांचा वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आहे. त्यामुळे जर पाहायला गेलं तर मान्यवरांची मांदियाळी आपल्याला जरूर पाहायला मिळेल. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये कोण आलंय हे देखील पाहावं लागेल. सध्याच्या घडीला निश्चितच चर्चा ज्या खेळाडूची सातत्याने कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट पटलावरती रंगली आहे असा एक बेस्ट आयकॉन खेळाडू करण आलेत मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त खेळाडू आहेत. निश्चितच या स्पर्धेदरम्यान व्हॉइस ऑफ गगन बावडा विजयजी केरबा सर हे देखील जोडले गेलेत. सर, कसं वाटलं आयोजन, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? जबरदस्त सर. बघायला गेलं तर कोल्हापूरचा स्वाभिमान, अभिमान आणि कोल्हापूरचं नेतृत्व ज्यांच्या माध्यमातून ही दिव्य असा सोहळा रंगला गेलाय छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण कोपाड्याच्या या दिव्य पटांगणावर. आणि पाहायला मिळतंय बंटी पाटील चषक 2026चा हा सोहळा. माझ्यासोबत जोडले गेले समालोचक व्हॉइस ऑफ संगमेश्वर
अर्थातच जयस सर. थँक्यू सर. आज चेंडू चांगल्या रीतीने टाकलाय, थोडंसं बॅकफूट वरती जाऊन या चेंडूला पॉईंटच्या दिशेने फटका खेळायचा होता, परंतु तो फटका सजवता आला नाही. पाहू शकतो आपण हा फटका थोडंसं जर पाहायला गेलं तर थोडंसं सुरुवातीला फ्रंट वरती आले, परंतु बॅकफूट वरती गेले आणि त्यानंतर तो फटका पॉईंटच्या दिशेने खेळायचा होता. परंतु चांगला चेंडू अशोक चौगुले यांच्याकडे देखील अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावतायत. नक्की सर. हा चेंडू ऑफ साईडच्या दिशेने टोलूला गेलाय, फिल्डर मागे आहे. इथं जबरदस्त क्षेत्ररक्षण झालंय. पहिला अटेम्प्ट झालाय आणि त्याचबरोबर दुसऱ्या अटेम्प्टला चेंडू कलेक्ट केलाय. त्याच दरम्यान बघायला गेलं तर सिंगलचा डबल मध्ये कन्व्हर्जन झालंय. 2 धावा. या 2 धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. अर्थातच धाव फलकावर लागल्या गेल्या धावा 7 धावा. या 7 धावा फलकावरती जोडले गेलेत. पहिल्या 5 चेंडूमध्ये 7 धावा आलेत. एक चौकार देखील आलाय, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला होता, परंतु त्यानंतर जो कमबॅक केलाय अशोक चौगुले यांच्या माध्यमातून एक चांगले गोलंदाज देखील आहेत या मॅच मध्ये. सूरज अडीसरे देखील या मॅच मध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. नुकतीच जर पाहायला गेले तर त्यांच्या मिसेस यांनी देखील यश संपादन केलंय. त्यांनी देखील आताच जर पाहायला गेलं तर चेक. त्यांनी देखील जर पाहायला गेलं तर सेल टॅक्स ऑफिसर म्हणून सहाय्यक कर ऑफिसर म्हणून देखील एक निवड झाली त्यांची देखील. त्यांना देखील शुभेच्छा असतील. मॅच कडे जातोय आपण. 7 धावा या फलकावरती लागले जात आहेत. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 7 धावा फलकावरती. पहिलं षटक आणि या पहिल्या षटकामध्ये 9 धावा फलकावरती. साहिल आणि करण दोन्ही जर पाहायला गेलं तर रोकडीला बिलॉंग करणारे खेळाडू आहेत आणि त्यांच्या विरोधात शुभ माने हे देखील आलेत कर्णधार म्हणून देखील त्यांनी आज काम बजावलंय. कमी वयामध्ये यांच्या खांद्यावरती एक जबाबदारी दिली गेली. एक चांगले खेळाडू आहेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये सातत्याने जर पाहायला गेलं तर चर्चेमध्ये राहिलं हे नाव. वाह, काय चेंडू टाकलाय. एक्सप्रेस डिलिव्हरी पाहायला मिळाली. त्यानंतर तो स्विच हिटचा प्रयत्न होता, रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता आणि त्यानंतर एक डॉट चेंडू देखील आलाय. थोडंसं फुलर लेनचा चेंडू टाकला आणि त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न एक्सप्रेस डिलिव्हरीने थोडंसं बीट केलं. साहिलला देखील रणनीती आखावी लागेल यांच्या विरोधात. हा गोलंदाज जबरदस्त गोलंदाजी. दांडी गोल सक्सेसफुल. झटका क्रमांक पहिला, विकेट क्रमांक पहिली गेली. बॅक टू पॅव्हलियन परततोय साहिल. दुसरी विकेटचं पतन झालं गेलंय. पाहू शकतो. थँक्यू डीसी. पाहू शकतो आपल्या हा चेंडू कशा प्रकारे टाकला. त्यानंतर तर पाहायला गेलं एक्सप्रेस डिलिव्हरी, बॅटची हलकीशी कड आणि त्यानंतर यस्टनचा वेध अचूकतेने झालाय. चांगला चेंडू डिलिव्हर केला आणि त्यानंतर संघ सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावरती ते स्मित हास्य आपल्याला जरूर पाहायला मिळालं. जलसिंग पाटील थोडंसं मार्गदर्शन करतोय आपल्या संघ सहकाऱ्यांना. त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर सागर माडिक ज्यांचा नुकताच वाढदिवस देखील साजरा करण्यात आला. सागर माडिक यांचं देखील स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. एक लेफ्ट आर्म फलंदाज आणि लेफ्ट आर्म फलंदाजासाठी हे वातावरण पोषक आहे, कारण का लेफ्टी फलंदाजासाठी थोडीशी हवाचा रुख देखील चांगला आहे आणि त्यामुळे सागर या वर्षीच्या अंगामध्ये या मैदानावरती दहशत गाजवतील या शंकाने. परंतु बॅटिंगसाठी कोण आलंय हे देखील महत्वाचं आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा षटकार किंग सध्याच्या घडीला जर पाहायला गेलं तर मॅच विनर खेळाडू म्हणून एक वेगळी ओळख निर्माण केली. तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अवधूत पाटील, मॅन फ्रॉम भुये. यस नक्कीच सर. मैदानाच्या आतमध्ये ज्या वेळी या खेळाडूनं मैदानामध्ये एंट्री केली, देवदूत बनून आलाय. अर्थातच अवधूतनं एंट्री केली, सज्ज झालाय पहिला चेंडू खेळण्यासाठी. बघायला गेलं तर सर भव्य दिव्य सोहळा आहे आणि बघायला गेलं तर प्रेक्षक देखील या सामन्याचा आनंद लुटतायत. जबरदस्त नियोजन, जबरदस्त हा सोहळा आणि जबरदस्त नेटवर्कच्या माध्यमातून युट्यूब लाईव्ह देखील बघतोय. हा चेंडू जबरदस्त चेंडू पडला. ऑफसाईडच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न जरूर झाला गेला. पहिला चेंडू आहे आणि यावर सिंगल खातं उघडलं गेलंय अवधूत याड. सर बघायला गेलं तर मैदान जबरदस्त आहे. म्हणजेच पहिली जर मॅच बघितली आपण
तर गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालंय आणि नक्कीच यानंतर फलंदाजांना मात्र यावर वारंवार जबरदस्त फटकीबाजी करावी लागणार आहे संघासाठी. निश्चितच जर पाहायला गेलं तर 10 धावा फलकावरती जोडल्या गेल्यात या मैदानावरती. कुठेतरी आपल्याला 90+ धावांचा विचार करावा लागेल, कारण का भौगोलिक अवस्था जर पाहिली तर छोटी विकेट आहे, खेळपट्टी छोटी आणि अशा वेळेला फलंदाज हाबी होत असताना पाहायला मिळणार आहे. थोडंसं जर पाहायला गेलं तर प्लॅनिंग महत्वाचं आहे. या चेंडूवरती बॅकफुटवरती जात असताना पुन्हा एकदा पंच्या दिशेने तो फटका केला. सिंगल फलकावरती 8 झाले. धावसंख्या आतापर्यंत 11 धावा फलकावरती 2 विकेट आल्यात आणि ते देखील महत्वाचे आहे. साहिल जर पाहायला गेलं तर साहिल कांबळेची विकेट महत्वाची होती. साहिलने जर स्टार्ट चांगला दिला असता तर कुठेतरी या मॅच मध्ये धावा चांगल्या रीतीने पाहायला मिळाल्या असत्या, परंतु या दोन्ही खेळाडूंमध्ये क्षमता आहे. करण चव्हाण त्याचबरोबर अवधूत पाटील कोणत्या क्षणी मॅचचं चित्र बदलवणारे हे दोन्ही खेळाडू आहेत. नक्कीच सर, शुभमचं कौतुक असणार आहे. गोलंदाजी जबरदस्त केली. रिव्हर्स शॉटचा फटका, जबरदस्त षटकार आलाय. बंटी पाटील चषक, शानदार षटकार. फटका जबरदस्त सजवला गेला. आपण पाहू शकतो चेंडू इथे थोडासा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडूचा वापर केला आणि त्याच वेळेला बॉडी रोल केली, रिव्हर्सचा अटेम्प्ट केला. तो फटका जबरदस्त सजवला गेला आणि त्यानंतर कॅमेरा वर्किंग आपण पाहू शकतो. जबरदस्त कॅमेरा वर्किंग कौतुक करावं लागेल केडीसी लाईव्हचं देखील. या चेंडूवरती पहा, या आधीच्या चेंडूवरती आक्रमकतेने फटका केला, परंतु त्यानंतर पॉइंटला हलक्या हाताने इथे मात्र ड्राईव्ह देखील केला गेला. हे नक्कीच एक क्रिकेट ज्याला अवगत झालं तो क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी देखील झाला. कोणत्या चेंडूवरती आक्रमण करायचं आहे, कोणत्या क्षणी आपल्याला संयम बाळगायचा आहे, हे अवधूत पाटीलला तंत्र अवगत झालंय. नक्कीच सर, मगाशी मी त्याच्यासाठीच बोललो. प्रत्येक संघासाठी हा देवदूत धावून आलाय. अवधूत नावाचा हा फलंदाज. बघायला गेलं तर रिव्हर्स शॉटचा फटका, त्याच्यावर षटकार जरूर लावलाय. त्याच्यानंतर चांगला चेंडू आणि त्याला सन्मान देखील दिला गेलाय. आणि मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त नियोजनाखाली सुरू असलेली ही स्पर्धा बंटी पाटील चषक 2026चा सोहळा. आणि या सोहळ्यामध्ये देखील आपण बघताय जबरदस्त ड्रोन शॉट देखील घेतले जातात. आणि मुख्य मान्यवर व्यासपीठावर जर बघितलं तर मान्यवरांची देखील मांदियाळी पाहायला मिळते. येस, ड्रोनचं देखील दृश्य जे आहे ते कॅमेरामनने अचूक त्याने टिपलंय. कौतुक करावं लागेल कॅमेरा वर्किंगचं. त्याचबरोबर ड्रोनचं जे आपण या मैदानाचं भव्य स्वरूप पाहतोय ते देखील विस्मरणीय असणार आहे. आणि त्यासाठी जर पाहायला गेलं तर कमेंट देखील आल्या होत्या मागच्या मॅचमध्ये. थोडंसं प्रेक्षक देखील म्हणत होते की या स्पर्धेमध्ये आम्हाला ड्रोनच्या साहाय्याने ते आम्हाला व्ह्यू देखील पाहायचं आहे. जबरदस्त स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळालंय. धावसंख्या आतापर्यंत 18 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 2 षटकांमध्ये 18 धावा गोलंदाजीसाठी आलाय जलसिंग पाटील. पन्हाळा नगरीचा सुपरस्टार, कोल्हापूर नगरीचा अजून एक बैदात बादशाह जलसिंग पाटील. गोलंदाजच्या ट्रॅकवर जलसिंग. यावेळी फटका खेळण्याचा प्रयत्न एकीकडे, चेंडू गेलाय तिसरीकडे, परंतु आलाय शानदार सतेज बंटी पाटील चषक ब्रँडेड चौकार. निश्चितच चांगला फटका इथे सजवला गेला. जयसिंग पाटीलच्या विरोधात पहिला चेंडू आखूड टप्प्याने टाकला आणि त्यानंतर बॉडी थोडीशी झुकवली आणि त्यानंतर अगदी बाण जसा निश्चितच या तीर मधून सुटावा तसं प्रकारे धनुष्य बाणातून तीर जसा सुटावा तशाच प्रकारे हा फटका केला गेला आणि त्यानंतर लॉंग स्टॉपला तो चौकार आलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 22 धावा फलकावरती जोडल्या गेल्या. 2 विकेट आल्या. 22 धावा फलकावरती जलसिंग पाटीलच्या विरोधात चौकार आलाय. आता जलसिंग पाटीलला देखील उत्तर द्यायचंय. पुन्हा एकदा रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. या प्रयत्नामध्ये आता मात्र डॉट चेंडू आलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. पहा हा चेंडू कशा प्रकारे टाकलाय जलसिंग पाटीलने. थोडंसं जर पाहायला गेलं तर फ्लाईट दिली, थोडंसं वेग देखील धारण केला आणि या दोन्हींचं मिश्रण होत असताना तो चेंडू डॉट देखील आलाय. चांगली गोलंदाजी, जबरदस्त गोलंदाजी. यावेळी फुलटॉस चेंडू ऑन साइडला केलाय टर्न. डीप मधून प्रोटेक्शन आलंय जरूर, परंतु झालंय त्याच्याकडून देखील मिसफिल्डिंग आलाय. सतेज बंटी पाटील चषक ब्रँडेड चौकार. निश्चितच जर पाहायला गेलं तर बॉलिंग स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉडी झुकवली आणि त्यानंतर तो फटका केला स्क्वेअर रिझर्व मध्ये. टीपला प्रोटेक्शन होतं परंतु त्याने देखील चूक केली आणि त्याच वेळेला तो चौकार आला. धावसंख्या या 4 ने वाढणार आहे. या चुका आपल्याला मागण्या ठरू शकतात. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलंय त्या चुका झाल्या त्यामुळे संघ पराभूत झाला होता प्रताप पारकर स्पोर्ट्स सुवे संघ. या चेंडूवरती रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. फलंदाजाला इथे जर फलंदाजाने जर पाहायला गेलं तर चातुर्य दाखवलं. गोलंदाजाला सांगितलं मला इथे टप्पा तुझा हवाय, त्यासाठी ती चालाकी केली आणि त्यानंतर तो रिव्हर्सचा अटेम्प्ट केला गेलाय. षटकार पाहायला मिळाला गेला. खतरनाक षटकार. नाम नहीं तू काम बड़ा कर, हर गेंद पर वार बड़ा कर, जब भी तू मैदान पे आया कर, सुलतान बन के आया कर. जबरदस्त सुलतानगिरी मैदानाच्या आतमध्ये करतोय
अवधूत चांगली फटकेबाजी पाहायला मिळते. थोडस जलसिंग पाटीलला देखील कमबॅक करायचं आहे. संघ सहकारी मध्ये ती बॉन्डिंग पाहायला मिळते. पहा जलसिंग पाटील वरती आक्रमण झालंय, त्यानंतर संघ सहकारी आले. जलसिंग पाटीलला सांगता येतं या चुका होतोय तुझ्याकडून, तुला त्याच्या मेंटॅलिटीशी खेळायचंय. आपल्याला देखील आपली रणनीती आखायची. ए प्लॅन आपला फसलाय, तुला बी प्लॅन वरती काम करावं लागेल. आता जलसिंग पाटीलला देखील कमबॅक करायचं आहे. पहा जलसिंग पाटीलच्या विरोधात 4 चेंडूमध्ये 14 आलेत. एक चेंडू डॉट देखील आलाय, परंतु 3 चेंडूवरती त्याच्या विरोधात आक्रमकतेने सुरुवात केली आहे. कोणी केले हे देखील महत्वाचं आहे. अवधूत पाटील 7 चेंडू 22 धावा. पुन्हा एकदा ट्रॅकवर सज्ज झाला. यावेळी ओहो फटका फसलाय. चुकीच्या फटक्यावर विकेट गमावून पॅवेलियनचा रस्ता पकडलाय. जड मनानं, जड अंतकरणानं आणि जड पावलाने बॅक टू पॅवेलियन परततोय अवधूत पाटील. यस सर्व म्हणायला गेलं तर स्वतःच्या पायावरती कुऱ्हाडी कशी मारून घ्यायची हे आपल्याला पाहायला मिळते. पहा इथे जर पाहायला गेलं तर हलक्या हाताने खेळून काढण्याचा प्रयत्न झाला, त्यानंतर स्वतःच्या वरतीच नाराजी व्यक्त केली गेली. तो चुकीचा फटका आणि त्या चुकीच्या फटकाने त्याला इथे मात्र डगआउटचा रस्ता दाखवलाय. सर बघायला गेलं तर आताच आपण बोलला की कुऱ्हाड पडली, तर नाही सर, यानं स्वतःच्या पायावर कुऱ्हाड नाही तर कुऱ्हाडीवर स्वतः पाय मारलाय. बघायला गेलं तर हा फटका जबरदस्त खेळता आला असता आणि त्याच्यासाठी ओळखलं देखील जात आहे अवधूतला, परंतु यावेळी अवधूतकडून झाली चूक आणि त्याचा परिणाम भोगावा लागतोय. म्हणजेच काय तर बॅक टू पॅव्हिलियन आलाय. झटका क्रमांक 3 बसलाय. 32 धावा धावफलकावर आहेत. यस अवधूत पाटीलच्या हातामध्ये ती बॅट पहा, ब्रँडेड बॅट आहे, हमराजची बॅट आहे. हमराज मृत्युंजय पुणे जो ऋषीदादा जोरींचा ब्रँड आहे, हमराज ब्रँड. आणि त्याची बॅट त्याला जर पाहायला गेलं तर जयसिंगपूरच्या स्पर्धेमध्ये ऋषीदादांनी त्याला ती बॅट गिफ्टेड दिली होती, कारण इथे जबरदस्त खेळ केला होता. हमराज मृत्युंजय पुणेच्या विरोधात फायनल मॅच मध्ये ती जबरदस्त पारी केली होती. धावसंख्या आतापर्यंत 32 धावा, 3 विकेट. तिसरी विकेट महत्वाची आली. अवधूत पाटीलची विकेट 8 चेंडूमध्ये 22 धावा लय सापडली होती अवधूत पाटील. आणि अशा वेळेलाच जयसिंग पाटीलचा एकच वार होता ज्याने अवधूत पाटीलला गार केलं. जबरदस्त कमबॅक केला गेलाय आणि याच्यासाठीच ओळखला जातो हा जलसिंग पाटील. यावेळी मात्र सुंदर चेंडू, थोडासा खाली राहिलेला चेंडू फिल्डरनं फील्ड केलाय. 1 धाव आली गेली. स्ट्राईक रोटेट महत्वाचा ठरणार आहे, कारण बघायला गेलं तर मोठ्या फटक्यांचा खेळ पहिल्या 4 चेंडूवर जरूर आला गेलाय. 33 धावा 3 ओव्हर समाप्तीनंतर धावसंख्या 33 धावफलकावर लागली गेली आणि महत्वाचं काय तर 3 विकेट देखील गेल्या गेल्यात. यस कुंभी कारखाने संचालक अर्थातच आदरणीय सन्मान्य विलास पाटील सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. मी त्यांना विनंती करतो आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपला देखील आदर सन्मान इथे मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. विलास पाटील सर आपल्याला विनंती असणार आहे. चौथ्या षटकासाठी पुन्हा एकदा स्वतःच्या प्रमुख गोलंदाजाकडे वळले, ते देखील महत्वाचा. शुभ मानेला आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. वेगवान गोलंदाज. पहिला चेंडू, पहिल्या चेंडूवरती थोडस बीट केला गेलाय, वेगाने बीट केलंय, हे देखील महत्वाचं आहे. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती सागर बॅकफुट वरती थोडस जर पाहायला गेलं तर आत्मविश्वासाची कमी आहे. पहा फटका खेळत असताना तो आत्मविश्वास नाही. आत्मविश्वासाने तुम्हाला फटके खेळावे लागतील, कारण का तुम्हाला आत्मविश्वासच यशाच्या शिखरावरती पोहोचवत असतो. ओहो जबरदस्त जबरदस्त तेज तर्रार चेंडू पाहायला मिळालाय. जाऊन स्थिरावलाय थेट एसटी रक्षकाच्या हातामध्ये आणि बॅक टू पॅव्हिलियन परतोय. चौथा विकेट या ठिकाणी गेली 33 धावांवरती. यस कोपाड्याचे पोलीस पाटील अर्थातच आदरणीय सन्मान्य नामदेव पाटील सर यांचं देखील इथे शुभागमन झालंय. मी त्यांना देखील विनंती करतो आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. आपला देखील आदर सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. नामदेव पाटील सर आपल्याला विनंती असणार आहे. सागरने इथे मात्र चूक केली. बॅकफुट वरती जात असताना पुन्हा एकदा छेडछाडी करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच वेळेला त्याची विकेट देखील आली. थोडस जर पाहायला गेलं तर मैदानाच्या आतमध्ये उतरला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती ती भीती पाहायला मिळत होती. जेव्हा तुम्ही तुमच्या भीतीला घाबरवता, तेव्हा भीतीला पराभूत करता, तेव्हा तुम्ही यशस्वी होत असता. आणि त्याच्या मनातली ती भीती त्याला थोडस अपयशी करून गेले. धावसंख्या आतापर्यंत 4 गाड्यांच्या मोबदल्यावरती 33 धावा या धावफलकावरती लागले जात आहेत. वाटलं होतं या मैदानावरती 100+ धावा होतील, परंतु
गोलंदाजी जबरदस्त पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. नक्कीच सर, सुरुवात जबरदस्त झाली. गोलंदाजांचं कौतुक आहे. शुभम याचं दुसरं षटक आहे आणि फक्त 9 धावा दिल्या गेल्यात आणि त्याच्यामध्ये 2 विकेट महत्वाच्या. यावेळी गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा सज्ज झालाय. समोर वैभव आणि जबरदस्त चेंडू यावेळी देखील पाहायला मिळालाय. जातोय एसटी रक्षकाच्या हातामध्ये, स्थिरावलाय, डॉट चेंडूला गेलाय. सर बघायला गेलं तर मैदान आत्ताच्या घडीला गोलंदाजांचं वर्चस्व बोलबाला राहिला गेलाय. परंतु सर विचार केलं तर करण चव्हाण फक्त नॉन स्ट्राईकवर एंडवर फक्त बघण्याचं काम करतोय. येस, करणला देखील मैदानाच्या आतमध्ये यावं लागेल. करणला स्ट्राईक वरती यावं लागेल. धावसंख्या 33 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. चौथं षटक प्रगती पथावरती आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत 9 धावा खर्च केल्यात. या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय. या चेंडूवरती रनआउटची विकेट आली असती तर निश्चितच इथे कमबॅक झाला असता गोलंदाजचा. परंतु कुठेतरी जर पाहायला गेलं तर डायरेक्ट हिट पाहायला मिळत नाहीये. त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाली. यस, त्याचबरोबर SPN चे पत्रकार आदरणीय सन्मान्य बाजीराव तळेकर सर यांचं देखील इथे शुभागमन झाले. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत सर. आपल्याला देखील विनंती आहे मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 35 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात आणि यावेळी जबरदस्त तेज तरार चेंडू देखील पाहायला मिळालाय. म्हणजेच काय डॉट चेंडूचा भरणा या ओव्हरमध्ये देखील पाहायला मिळाला गेलाय. कारण बघायला तर पहिले 3 चेंडू आणि त्याच्यामध्ये एक महत्वाची विकेट, त्याच्यानंतर डबल आली आणि त्यानंतर डॉट आला गेलाय. जबरदस्त गोलंदाजी आतमध्ये शुभम याची चालू आहे. करण मात्र नॉन स्ट्राईक एंडवर पाहतोय वैभव. ओहो, ही तर मात्र तो पडल्यानंतर थोडासा उसळी घेणारा हा चेंडू आणि याच दरम्यान डॉट चेंडू आला गेलाय. रिव्ह्यू असणार आहे आपल्याला, एक रिव्ह्यू असणार आहे व्हाईट साठी आणि त्याचबरोबर व्हाईट साठी आणि हाईट साठी देखील रिव्ह्यू असणार आहे. एक रिव्ह्यू दिला जाईल, याची देखील नोंद घ्यायची. पस्तीस धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक 4 संपलंय. सॉरी, इथे बदल करण्यात येतोय. व्हाईट साठी रिव्ह्यू नसणार आहे, फक्त हाईट आणि रनआउट साठीच रिव्ह्यू असणार आहे. या 2 गोष्टींसाठी रिव्ह्यू असणार आहे. चला, सूचनांचं पालन इथे पत्र आपल्याला करायचं आहे. धावसंख्या आतापर्यंत 35 धावा फलकावरती जोडल्या जात आहेत. 4 षटकांचा खेळ संपुष्टात. गोलंदाजीसाठी बदल होतोय. जयसिंग पाटील आले, त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा हल्ला बोल केला जातोय. वाह, फटका जबरदस्त जाऊलाय 6 धावींसाठी. जबरदस्त फटका पाहायला मिळालाय. मी म्हणलं होतं मागाशी सर करणला स्ट्राईक वर येणं गरजेचं आहे. स्ट्राईक वर आलाय, पहिल्या चेंडूवर हल्ला बोल केलाय. बघायला गेलं तर गगनबावड्यामध्ये मोठी स्पर्धा झाली होती. साहेब चषक स्पर्धेमध्ये या खेळाडूंना आपल्या नावाचा बोलबाला ठेवलाय आणि तो कंटिन्यू करतोय या मैदानावर देखील. जबरदस्त फटका स्ट्रेट ड्राईव्हच्या दिशेनं. इथं मात्र डीप मधून प्रोटेक्शन जरूर राहते. याच दरम्यान एक वेगाने घेतली, दुसरीचा प्रयत्न देखील सक्सेसफुल झालाय. म्हणजेच काय, या चेंडूवरती तब्बल 2 धावा आल्या गेल्यात. 6 नंतर 2. जबरदस्त फलंदाजी करण याची मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. जयसिंग पाटील थोडेसे महागडे ठरले. आतापर्यंत 23 धावा त्यांनी खर्च केलेत या मॅच मध्ये. 8 चेंडूमध्ये 23 धावा, एक विकेट महत्वाची मिळवली देखील, परंतु 23 धावा थोडस जर पाहायला गेलं तर जयसिंग पाटील कडून अपेक्षित संघ सहकार्यांना, कारण का अनुभव या खेळाडूकडे देखील आहे. परंतु एका दुसरा दिवस खेळाडूंचा असतो खरा, परंतु जयसिंग पाटील कमबॅक करतील यात शंका नाहीये. धावसंख्या आतापर्यंत 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यावरती. फुल टॉस टाकलाय, त्याच्यावरती आक्रमण केलंय, फटका जबरदस्त केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. आर्या पार, षटकार 6 धावींसाठी. जलसिंग पाटील याच्यावर प्रहार सुरू केलाय. बघायला गेलं तर मागच्या ओव्हर देखील पहिले 3 चेंडू असेच पाहायला मिळाले होते. त्याच्यानंतर कमबॅक केला गेलाय आणि करण स्ट्राईकवर येणं महत्वासाठी का होतं तर हेच ते कारण आहे. धावांचा वेग वाढला गेलाय. 49 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. या षटकातील 3 चेंडू झाले गेलेत. 49 धावा. सहा नंतर 2 नंतर 6. इथं मात्र कमबॅक करावं लागेल. गोलंदाजीची धार दमदार बनवावी लागणार आहे जलसिंग पाटील. येस सर,
त्याचबरोबर यशवंत बँक संचालक अर्थातच आदरणीय सन्मान्य कुलभूषण पाटील सर यांचं देखील शुभागमन झालंय. मी त्यांना देखील विनंती करतो आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. कुलभूषण पाटील सर हे देखील उपस्थित राहिले, त्यांचा देखील आदर सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जाईल. 49 4 गडींच्या मोबदल्यावरती या चेंडूवरती पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या बाहेर टाकलाय. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय. थोडंसं शफल झाले, ते देखील महत्वाचं आहे. शफल झाले आणि त्यानंतर उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू डिलिव्हर केला जातोय. थोडासा हलकासा टर्न देखील पाहायला मिळाला आणि तो डॉट चेंडू देखील आला. या डॉट चेंडूची आवश्यकता आहे जयसिंग पाटील आत्मविश्वास वाढवण्यासाठी. पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू, पुन्हा एकदा पायांवरती बेड्या ठोकणारा तो चेंडू पाहायला मिळालाय. उजव्या यष्टीच्या बाहेर सातत्याने आता स्ट्रेंथ वरती आले, हे देखील महत्वाचं आहे. पहा, स्ट्रेंथ स्वतःची ओळखली आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी केली. या आधी काय करत होते, या आधी थोडंसं विकेट काढण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे आपल्याला विकेटपेक्षा डॉट चेंडू आले तर त्याचा परिणाम वेगळा पाहायला मिळणार आहे. परिणाम आता जरूर आलाय. 3 चेंडू डॉट आलेत, म्हणजे धावसंख्या आतापर्यंत 49 धावा फलकावरती लागले गेलेत. जयसिंग पाटील 2 षटकामध्ये 29 धावा, 1 विकेट जरूर मिळवले. थोडेसे महागडे ठरले, परंतु येणाऱ्या 2 षटकामध्ये रणनीती कशी असेल हे देखील महत्वाचं असणार आहे. नक्कीच सर, 49 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. बघायला गेलं तर सूर्य मावळतीला गेलाय, परंतु करण चव्हाण इथं मात्र उदय झालाय. करण चव्हाण याचा 10 चेंडूमध्ये 17 धावांची खेळी, जबरदस्त खेळी पाहायला मिळाली गेली. जेवढा स्ट्राईक करणला मिळतोय तेवढं त्याचं संधीचं सोनं करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि तीच गरज संघाचा वैभवला देखील करावा लागणार आहे. मोठा कारनामा गोलंदाजी ट्रॅकवर यावेळी आपण बघतोय झालाय बदल. षटक क्रमांक 6 घेऊन आलाय राज करायला मैदानाच्या आतमध्ये. राज नावाने एंटर केलं गेलंय. बघूया रोखू शकतोय काय, कारण समोर असणार आहे यावेळी वैभव. यस, राज पाटील वरंगी पाड्याला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. चर्चा यांची देखील नावाची आहे. पहिला चेंडू त्याच्या विरोधात फटका सजवला गेलाय. क्षेत्ररक्षकाने चूक केली, बॉल चाललाय ओरदोरूप चौकार 4 धावांसाठी. आपण पाहू शकतो पहिला चेंडू जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिचचा वापर केला, शोल्डरचा वापर केला आणि त्याचबरोबर बॉडी रोल करत असताना तो फटका केला आणि त्यानंतर चूक झाली ती मात्र क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि बॉल केला ओरदोरूप चौकारांसाठी. यावेळी जबरदस्त प्रहार झाला गेलाय राजवरती. पहिल्या चेंडूवर चौकार आला गेलाय. यावेळी ऑन साइडला पुन्हा एकदा टर्न करून मारण्याचा प्रयत्न फसला गेलाय. डॉट चेंडू म्हणजेच यष्टीरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावला गेलाय. चेक चेक. यस, त्याचबरोबर किरण नलवडे सर, आपण माईकशी संपर्क साधायचा आहे. किरण नलवडे सर. वैभव हातात घ्यावी लागणार इथून पुढचे प्रत्येक चेंडू आणि त्याच्यावर नजर देखील द्यावी लागणार. यावेळी वाऱ्याचा झोत ज्या साईडला आहे त्या साईडला दाडलाय आलाय. सतेज बंटी पाटील चषक ब्रँडेड षटकार. तो पायावरती चेंडू टाकला आणि त्यानंतर मनगटाचा वापर इथे मात्र चांगल्या रीतीने केला. पहा, फटका जबरदस्त सजवला गेला आणि त्यानंतर तो षटकार पाहायला मिळाला. मिड विकेटच्या डोक्यावरून तो फटका केला आणि तो षटकार लांबलचक षटकारांसाठी ओळखला देखील जातो आणि ती ओळख दाखवत असताना वैभव देखील पाहायला मिळत आहेत. 7 चेंडूमध्ये 12 धावा त्याच्या बॅटमधून. करण चव्हाण आतापर्यंत 10 मध्ये 17 धावा यांची खेळी उपयुक्त ठरली. या मॅच मध्ये 59 धावा फलकावरती. ओहो, राजवर पुन्हा एकदा हल्ला, लांबच्या लांब गाठलाय बॉल न पल्ला. आलाय आणखीन एक बंटी पाटील चषक शानदार षटकार. याचा फटका चांगल्या रीतीने केलाय. संकटे तुमच्यातील शक्ती कमी करण्यासाठी येत नाहीत, तर तुमच्यातील सुप्त ताकद जगाला दाखवण्यासाठी येतात. आज ती ताकद दाखवायला सुरुवात केली आहे वैभवने देखील. जबरदस्त बॅटिंग केली आहे. लगातारचे 2 षटकार त्याच्या बॅट मधून आले. धावसंख्येचं टोटल वाढवलं गेलंय. धावसंख्या आतापर्यंत 65 धावा फलकावरती. वाटलं देखील नव्हतं सर, वाटलं होतं 60 पर्यंत रोखलं जाईल. ज्या प्रकारे अवधूत पाटील थांबवलं गेलं, परंतु करणने ज्या प्रकारे बॅटिंग केली आणि त्यामुळे आत्मविश्वास आज जर पाहायला गेलं तर वैभवचा देखील वाढलाय. म्हणजेच कुठेतरी रंग त्याने देखील दाखवायला सुरुवात केली. धावसंख्या आतापर्यंत 65 धावा. 6वं षटक प्रगतीपथावरती आहे. सर, बघायला गेलं तर करण चव्हाण हा आत्मविश्वास भरला गेलाय वैभव याच्यावर. त्याच्यामध्ये ती क्षमता आहे, त्याच्यामध्ये ती ताकद आहे आणि मैदानाच्या आतमध्ये तीच ताकद इथं ऑन झाली गेली. राज याचा पुढील चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. ओहो, येतं मात्र जबरदस्त फटका, परंतु ग्राउंडिंग शॉट पाहायला मिळाला. इथं फक्त एकच धाव मिळणार आहे, कारण डीप मधून जबरदस्त क्षेत्ररक्षण झालं गेले. या एका धावेनं संघाची धावसंख्या वाढली गेली. अर्थातच विसावते जाऊन 66 या आकड्यावरती. प्रताप पारकर स्पोर्ट्स वे संघ आपण तयार राहायचं. यानंतर
यस त्यानंतर प्रताप पारकर स्पोर्ट्स सुये संघाचे संघमालक आदरणीय सन्माननीय प्रताप पारकर सर, आपल्याला विनंती असणार आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं. प्रताप पारकर सर. दोन धावा त्या फलकावरती म्हणजे धाव संख्या जाऊन पोहोचली 68 धावा त्या फलकावरती. 6 षटकामध्ये 68 धावा त्या फलकावरती लागलेत. या दोन्ही खेळाडूने चांगली इतिमत्र बॅटिंग केली. वैभव सुळे जर पाहायला गेलं तर गडमुळशिंगीला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. चांगली बॅटिंग याने देखील या मॅच मध्ये केली. संघ अडचणीत होता आणि अशा वेळेला त्याच्या बॅटमधून धावा आलेत. 68 धावा या 6 षटकामध्ये. शेवटचं षटक बाकी असणार आहे आणि या शेवटच्या षटकामध्ये आपल्याला करणार आहे टार्गेट किती धावांचं आहे. नक्कीच सर, महत्वाचं ठरणार आहे कारण 7वं षटक आणि ती जबाबदारी कोणाकडे दिली हे देखील महत्वाचं ठरणार आहे. कारण आता जर बघितलं गेलं तर 11 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी करंची आली. वैभव याच्या बॅटमधून बघायला गेलं तर 9 मध्ये 19 धावा देखील आल्या गेल्यात. म्हणजे हे सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे आणि त्याच वेळी मैदानाच्या आतमध्ये पाणी नाही गेले तर कानमंत्र गेला गेला आणि हा कानमंत्र उघडताना आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. याच दरम्यान आपण आवाज ऐकतोय डीजे सुरभीचा सुमधुर आवाज. गोलंदाजी मार्कवरती विलास राऊत. अजून एक जर पाहायला गेलं तर 40+ खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त गोलंदाज, अचूकता त्यांची ओळख आहे आणि ती ओळख दाखवण्यासाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. विलास राऊत पहिला चेंडू त्यांचा आणि त्याच्या विरोधात फटका चांगल्या रीतीने केलाय. ड्राईव्हचा तो फटका पाहायला मिळालाय. ऑफ ड्राईव्हचा फटका, डीपला प्रोटेक्शन, सिंगल धाव फटकावरती ऍड झाले. सिंगल आले म्हणजे धाव संख्या 69 धावांवरती परिवर्तित होतीये. शेवटचं षटक आणि या शेवटच्या षटकासाठी एक जर पाहायला गेलं तर प्रमुख गोलंदाज राखीव ठेवलाय. विलास ज्यांच्याकडे अनुभव आहे आणि त्याचसाठी यांना शेवटच्या षटकासाठी राखीव ठेवलं गेलंय. व्हाईट यॉर्करचा प्रयत्न आणि त्यानंतर एक डॉट चेंडू आलाय का? निश्चित डॉट चेंडू आलाय. थोडस जर पाहायला गेलं तर शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर गोलंदाजाने चातुर्य दाखवलंय. उजव्या इस्त्रीच्या बाहेर ठेवला हा चेंडू. नक्कीच सर, बघायला गेलं तर याच्या अगोदरच्या ओव्हरमध्ये देखील जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली होती. जलसिंग पाटील याच्याकडून शेवटचे ते 3 चेंडूचे डॉट टाकले याच प्रकारे टाकले गेले होते आणि त्याच कित्ता गिरवताना मैदानाच्या आतमध्ये विलास दिसतोय आपल्याला. येस, चांगली गोलंदाजी सातत्याने जर पाहायला गेलं तर जलसिंग पाटील देखील सांगते शफल झाले तरी चालतील. आपल्याला इथे उजव्या इस्त्रीच्या बाहेर ठेवलं म्हणजेच फलंदाजच्या रेंज पासून आपल्याला चेंडूला दूर ठेवायचंय. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्करचा प्रयत्न, त्यानंतर जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकांची चूक झाली. त्यानंतर सिंगल धाव फलकावरती आड झाले. परंतु आता जर पाहायला गेलं तर बॉल चाललाय ओव्हर द रोप. चौकार 4 धावांसाठी. चेक यस त्यानंतर यस घानावडे गावचे प्रशांत वीर सर यांचं देखील शुभागमन झाले. त्यांचं देखील सहर्ष हार्दिक स्वागत. त्यानंतर आपण पुन्हा एकदा वळतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आणि इनिंग ब्रेक झाल्यानंतर टॉस होईल आणि या स्पर्धेसाठी संघ मालक आजच्या दिवसामध्ये जे खेळताना पाहायला मिळतात त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल. जबरदस्त यॉर्कर टाकला गेला आणि त्याच्यावर देखील प्रहार जोरदार झाला गेला. डीप मधून प्रोटेक्शन आलंय. त्याच दरम्यान सिंगल मध्ये डबलचं आणि डबल आता मात्र थोडीशी स्वतःच केली चूक आणि त्याची मात्र ओहो पुन्हा एक झाली चूक. इथं मात्र अडवायला कोण नाही, झालाय गोंधळ. इथं मैदानाच्या आतमध्ये तब्बल 4 धावा पळून काढल्यात. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या एकदा ह्यांच्यासाठी होऊन जाऊ द्यात, कारण बघायला गेलं तर पहिल्या 4 धावा पळून आल्या गेल्यात. थकना मना है क्योंकि जीत अभी बाकी है मेरे दोस्त. आणि जबरदस्त पाहायला मिळालंय. पण सर गोलंदाजाचं कौतुक करावं लागणार आहे. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. 2 चौकार म्हणजे आता 4 धावा आल्यात आणि त्याच्या अगोदर एक चौकार जरूर गेलाय, परंतु 3 चेंडूवर खामोश ठेवण्यात यशस्वी झाला. शेवटचा चेंडू धीम्या गतीने टाकला. त्यानंतर जर पाहायला गेलं तर फ्लाइंग स्लिपच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल धाव फलकावरती 8 झाल्या. म्हणजेच पहिल्या इनिंगचा केस संपुष्टात येतोय आणि पहिल्या इनिंग मध्ये बनवल्यात संघर्षातून 78 धावा. 79 धावांचं लक्ष आपल्याला दुसऱ्या इनिंग मध्ये आपल्याला गाठायचं आहे. या देखील गोष्टींचा विचार आपल्याला करायचा देखील आहे. दुसऱ्या इनिंग मध्ये काय घडतंय हे देखील महत्वाचं आहे. तोपर्यंत आपण जातोय ते म्हणजेच मिस्टर व्हाईस ऑफ देवरुख आर्य बेर्डे यांच्याकडे.
येस थँक्यू सो मच जय सर. मी त्याचबरोबर विनंती करतो फायटर 11 संघाचे संघमालक अर्थातच विशाल पाटील सर आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचबरोबर प्रताप पारकर स्पोर्ट्स जुळे संघाचे संघमालक अर्थातच प्रताप पारकर सर आपल्याला देखील विनंती असणार आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूर संघाचे संघमालक अर्थातच विक्रमभाई पाटील आणि त्याचबरोबर सुशांत संगपाळ सर आपण देखील मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्यानंतर छावा सुपर किंग्स संघाचे संघमालक अर्थातच सागर जाधव सर, संदीप बाटे सर, संकेत शिरगावकर सर आणि शहाजी बोपळे सर आपल्याला विनंती असणार आहे आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. कोल्हापूरचा बुलंद आवाज आमदार माननीय सतीश उर्फ बंटी पाटील साहेब यांच्या नावाखाली खेळलेला हा जबरदस्त असा सोहळा आणि या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं देखील सहर्ष स्वागत. आणि याचबरोबर कॉम्बो बॉक्स मध्ये होतोय चेंज. यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहात व्हॉइस ऑफ देवरुखचा आर्या बेर्डे सर आणि त्याचबरोबर व्हॉइस ऑफ संगमेश्वरचे जयेश पुटपुडे सर यांचा आवाज. यस निश्चितच विजय किरबा सर एक चांगलं समालोचन त्यांच्या माध्यमातून देखील पहिल्या इनिंगच्या पहिल्या डावाच्या खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. निश्चितच 78 पर्यंत मजल मारता आल्या पहिल्या इनिंगच्या खेळामध्ये. माझ्यासोबत समालोचन कक्षामध्ये व्हॉइस ऑफ संगमेश्वर अर्थातच जयेश पुटपुडे सर देखील जोडले गेलेत. निश्चितच संगमेश्वर तालुक्याचा हा बुलंद आवाज सध्याच्या घडीला या आवाजाची चर्चा देखील आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाहतोय ते देखील माझ्यासोबत जोडले गेलेत. निश्चितच या 78 धावा जयेश सर सुरुवातीला जी अडखळणारी पारी होती जी अडखळणारी इनिंग होती त्या इनिंगला शेवट चांगला केलाय पहिल्या इनिंग मध्ये अर्थातच फायटर 11 मल्हारपेठ संघाने. नक्कीच सर जर पाहायला गेलं तर सुरुवात ही थोडीशी अडकळ झाली होती परंतु त्यानंतर ज्या प्रकारे करणने तो डाव सावरला त्याला चांगली साथ वैभवने देखील दिल्या आणि तिथून धावा ज्या आहेत त्या बनवताना पाहायला मिळाल्या. अवधूत पाटीलचा देखील रोल महत्वाचा राहिला. थोडासा रोल होता परंतु त्याचा देखील रोल महत्वाचा राहिला. त्याच्या बॅट म्हणून देखील धावा आल्या म्हणजे प्रत्येकाचं योगदान महत्वाचं राहिलं. कोल्हापूर करवीर असोसिएशनचे संचालक माननीय बॉस सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय आपलं आणि त्याचबरोबर वस्ताद यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. मान्यवरांचं खूप खूप सहर्ष स्वागत आहे. यस थँक्यू सो मच विजय सर. सामन्याच्या दिशेने आपण वळतोय अर्थातच सलामीची आघाडीची जोडी आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरी दाखल झाले. एका बाजूला आपण पाहिलं तर जलसिंग पाटील पन्हाळा तालुक्याचा हा वंडर बॉय सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेट विश्व ज्या खेळाडूची दखल सातत्याने घेत असताना पाहायला मिळते तो खेळाडू जलसिंग पाटील आता बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरी दाखल झाला आणि त्याच्या साथीने महाडिकवाडीचा सुपरस्टार अर्थातच सागर महाडिक बॅटिंगसाठी मैदानाच्या आतपरी ही सलामीची आघाडीची जोडी आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती अवधूत पाटील बॅटच्या साहाय्याने जितक्या अपेक्षा होत्या तितका धावा आलेला नाहीयेत मात्र आता बॉलच्या साहाय्याने कमाल करायचे. ज्या बॅटलसाठी कोल्हापूरकर वाट पाहत होते ते बॅटल आता पाहायला मिळणार आहे. अवधूत पाटील वर्सेस जलसिंग पाटीलचं बॅटल. निश्चितच हे बॅटल किती वेळेला प्रेक्षकांनी पाहिलंय त्याच्यामध्ये जलसिंग पाटील वर्चस्व गाजवताना पाहायला मिळालं परंतु आज अवधूत पाटीलला ती आपली ओळख दाखवायची पुन्हा एकदा. यस थँक्यू सो मच सर. बॉस 11 यांच्या मार्फत केला जातोय सन्मान. अर्थातच उत्कृष्ट अशा सोहळ्याचं नियोजन आपण केलं गेलंय. अभि पाटील सर आणि त्याचबरोबर नाळे सर यांचं देखील या ठिकाणी
सत्कार सन्मान केला जातोय बॉस 11 वस्ताद यांच्याकडून देखील. यस पहिल्या बॉलवरती फटका फुल टॉस होता, फुल टोल वसूल केलाय. पहिल्या बॉलवरती जलसिंग पाटीलच्या बॅटमधून चौकार आलाय. आणि निश्चितच आपण पाहू शकतो फुलटॉस चेंडू टाकला आणि त्याच्याच विरोधात इथे मात्र तो लॉफ्टेड फटका केला गेला. 4 धावेसाठी तो फटका केला गेला आणि फुलटॉस चेंडू जलसिंग पाटील सोडणार नाहीयेत कारण का डीपला प्रोटेक्शन नाहीये आणि पॉवर प्लेचे षटक आहे आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिला चेंडू वाईड यॉर्करचा हाताळण्याचा मनसुबा होता का हे देखील विचार करावा लागेल. हा खोलातला होता. आता चांगली लेन पाहायला मिळाले. पहिला चेंडू फुल टॉस होता, थोडीशी चुकी 19-20 चा फरक. मात्र त्यानंतर तो फरक पुन्हा एकदा सुधारला आणि यावेळेस तो क्रशिंग यॉर्कर पाहायला मिळाला. एक सिंगल धाव फलकावरती ऍड होतीये. आणि निश्चितच पहिला देखील फुलटॉस होता, दुसरा देखील फुलटॉस होता, परंतु त्या दोन्ही चेंडूमध्ये थोडंसं जर पाहायला गेलं तर वेगळे पण पाहायला मिळाले. पहिला चेंडू जो होता उजव्या बाहेर होता, त्याच्यावरती फटका सजवण्यामध्ये यशस्वी ठरू शकत होते, परंतु दुसऱ्या चेंडूवरती जर चूक झाली असती तर कदाचित त्या चेंडूवरती जलसिंग पाटीलला माघारी देखील परतावं लागलं असतं आणि म्हणूनच जलसिंग पाटीलने संयमाने तो फटका केलाय. सिंगल आले म्हणजे पहिल्या 2 चेंडूवरती 5 धावा फलकावरती पाहायला मिळतील. आता लेफ्ट आर्म फलंदाज हे डोकीदुखी ठरणार आहे गोलंदाजासाठी. यस निश्चितच लेफ्ट आर्म फलंदाज क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला डोकेदुखी करणारं काम म्हणजे अर्थातच लेफ्ट हँड बॅटर आणि राईटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपल्याला मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. सागर महाडेकला आपण पाहतोय रिव्हर्सच्या फटक्यांसाठी हाही खेळाडू देखील ओळखला जातोय. त्याला आपण पाहतोय एक वेगळ्या शैलीनं बॅटिंग करण्याची त्या खेळाडूची ताकद आहे. यावेळेस फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय, डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा मिळतात त्या 4. जमिनीला आग लावणारा सागर महाडिकच्या बॅटमधून चौकार. तो चौकार पुन्हा एकदा जर पाहायला गेला तर फुल टॉस टाकलाय, त्याच्यावरती तो फटका सजवला गेला. पुन्हा एकदा आपण पाहू शकतो तो फुल टॉस टाकला, त्याच्यावरती तो हॅमर करण्याचा प्रयत्न केला आणि तो चौकार देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूवरती आक्रमकतेने सुरुवात केली. पहिल्या 3 चेंडूवरती 9 धावा आल्यात. निश्चितच 9 धावा आल्यात. पहिल्या 3 चेंडूंवरती ते 9 धावा आल्यात. धावसंख्येचा आपण विचार केला तर चांगली धावसंख्या उभारली गेले. पॉवर प्लेचं षटक आहे आणि तो पॉवर प्लेचा फायदा घेण्याचा प्रयत्न इथे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. दोन्ही फलंदाजांनी एक चौकाराने धावसंख्येला सुरुवात केली. ऑन साईडला पुन्हा एकदा टर्न केलाय. स्क्वेअर लेगला वैभव सुळे आहे, तोपर्यंत एक चिकी सिंगल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. डबल डिजिट मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय. 10 धावा फलकावरती जोडल्या जात आहे. 4 चेंडूमध्ये 10 धावा. अवधूत पाटीलला देखील कमबॅक करायचं आहे. विचार महत्वाचे आहेत. कोणीतरी बंद देखील आहे. चांगले विचार हे औषधासारखे असतात जे तुम्हाला मनाला नेहमी ताजेतवाने आणि उत्साही ठेवत असतात आणि या मॅच मध्ये देखील विचार बदलावे लागतील. फलंदाजांना कसं रोखायचं आहे त्यासाठी आपल्याला रणनीती आखावी लागेल. रणनीती आखत असताना क्षेत्ररक्षण कशा प्रकारे सजवलंय हे देखील महत्वाचं आहे आणि त्यानुसार गोलंदाजी देखील करायची आहे. या चेंडूवरती थोडंसं जर पाहायला गेलं तर चूक केले का जलसिंग पाटीलने? हो, चूक केले. या चेंडूला पाठवायचं होतं एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या मधून, परंतु तो फटका सजवता आला नाहीये. दूरवरून फटका केला आणि तिथेच विकेट आली. निश्चितच विकेट आले. थोडासा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. आउटसाइड ऑफ स्टंप लेग कटर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळाला. कटरचा चांगला वापर आणि त्यानंतर एलिव्हेशनची कमतरता आणि तो चांगला झेल वैभव सुळेच्या माध्यमातून पकडला गेला आणि पहिली महत्वाची विकेट आली आहे. जलसिंग पाटील सारखा खेळाडू अगदी पहिल्या षटकामध्ये बाद होणं म्हणजेच डोकेदुखी राहिले. आता छावा सुपर किंग संघासाठी मात्र आता बॅटिंगसाठी कोण आलाय? अर्थातच शुभम मानेला आपण पाहतोय बॅटिंगसाठी मैदानाच्या आत. परत टेनिस बॉल मध्येच नव्हे तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूची चर्चा सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. अर्थातच MPL लेदर बॉल क्रिकेटमधली महाराष्ट्रातील सर्वाधिक मोठी स्पर्धा महाराष्ट्र प्रीमियर लीगचं देखील प्रतिनिधित्व या खेळाडूने केलंय. निश्चितच मिस्टर MPL म्हणून देखील ओळखलं जातं. या खेळाडूला दर्जेदार खेळ सातत्याने राहिले आणि म्हणूनच रबर बॉल स्पेशालिस्ट देखील आहेत. मागच्या वर्षापासून जर पाहायला गेलं तर सातत्याने चर्चेमध्ये राहिले. धावसंख्या आतापर्यंत 10 धावा. जलसिंग पाटील अपयशी का ठरले त्याचं कारण देखील आहे कारण का पहिल्या इनिंगमध्ये त्यांच्या विरोधात धावा आल्या होत्या. ते मेंटली प्रेशर पाहायला मिळालं होतं त्यांच्या विरोधात. ओहो, हलक्या हाताने खेळून काढलाय. त्यानंतर पॉईंटला सिंगल धावफलकावरती ऍड होते. सिंगल आले आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 11 धावा या धावफलकावरती जोडल्या जात आहेत. पहिलं षटक 11 धावांचं राहिलंय. यस, पहिल्या षटकाच्या अखेरीस 11 धावा धावफलकावरती एका कड्याच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहेत. निश्चितच पॉवर प्लेचं षटक इव्हेंटफुल राहिलंय. स्टार्ट चांगला मिळाला. 2 चौकार आले सुरुवातीच्या 3 चेंडूंवरती. मात्र त्यानंतर ज्या कमबॅकसाठी ज्या पुनरागमनासाठी ओळखला जातो अवधूत पाटील ते पुनरागमन केलं. त्यानंतर पुढच्या 3 चेंडूंवरती फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्या आहेत.
आणि आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती नितीन साखळकर दाखल होत असताना पाहायला मिळतात. मान फ्रॉम वडणग्याचा हा खेळाडू आता मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झालाय. पहिलं षटक जरूर 11 धावांचं होतं. इथून पुढे 36 मध्ये 68ची गरज आहे. सामना आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये अडखळत का होईना 78 धावा या स्पर्धेमध्ये डिफेंडेबल राहिलाय. पहिल्या सामन्यामध्ये देखील 80 धावा डिफेंड केल्या गेल्या होत्या. चेक. विजय शेट्टे साहेब, आपल्याला विनंती आहे की आपण करवीर क्रिकेट असोसिएशनचे सदस्य माननीय सरांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावर यायचं आहे. ओर टू. थँक्यू सर. 11 धावा फलकावरती पहिल्या षटकामध्ये आले. दुसऱ्या षटकासाठी नितीन साखळकर यांची देखील निवड करण्यात आली. विकी चषकाचे आयोजक देखील आहेत. चांगले आयोजक देखील म्हणून यांनी देखील प्रसिद्धी जी आहे ती मिळवली. एक चांगले खेळाडू आणि त्याचबरोबर चांगले आयोजक म्हणून एक वेगळी ओळख आहे या व्यक्तिमत्वाची. धावसंख्या पहिल्या षटकामध्ये 11 आलेत. दुसऱ्या षटकामध्ये कशा प्रकारे धावा रोखल्या जातील हे देखील पाहायचं आहे. नितीन साखळकर आलेत. ऑन साइडला टर्न केलाय, फटका लाजवाब केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे धावा मिळतील त्याच्या. शुभम मानेच्या बॅट परून आभार. चौकार. पहा, फटका चांगल्या रीतीने केलाय. गोलंदाजाला इथे तो भाग पाडलाय. हा चेंडू टाकण्यासाठी थोडस सफल झाले आणि त्यानंतर तो यशांचा वेध घ्यायचा होता का पाहावं लागेल. निश्चितच त्यांची रणनीती थोडीशी अंगलट आली आहे. थोडंसं जर पाहायला गेलं तर ऑफ कटरचा वापर केलाय. रायटी फलंदाज आहे, त्याच्या विरोधात तुम्ही ऑफ कटर टाकू शकत नाही. तेच चूक केले आणि त्याच वेळेला तो स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चौकार देखील आलाय. धावसंख्या आतापर्यंत 15 धावा फलकावरती. यस, निश्चितच विथ द टर्न फटका इथे पाहायला मिळाला. शुभम मानेच्या बॅट पडून अगदी विचार केला तर लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. गोलंदाजाला हातापासून ओळखण्याची क्षमता या खेळाडूकडे देखील आणि पहिल्या बॉलवरती अगदी चांगल्या प्रकारे ओळखलंय. 15 या आकड्यावरती धावफलक. सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. सीधी बॅट, नो बकवास. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी शुभम मानेच्या बॅट पडून षटकार. यस, शुभम मानेच्या बॅट म्हणून षटकार आला आणि त्यानंतर प्रेक्षकांमधून आवाज आला. हा कोल्हापूरकरांचा आवाज आहे. वा, पहा, जर पाहायला गेला तर कोपर्डेला बिलॉंग करणारा खेळाडू आहे आणि आज कोपर्ड्याचा खेळाडू आज क्रिकेटच्या पटलावरती यशस्वी होतोय हे दाखवणारा तो आवाज आपल्याला पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या माध्यमातून देखील आवाज आलाय का तर कोपर्ड्याचा वाघ आज दहाडताना पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 21 या आकड्यावरती धावसंख्या, चांगली फटकेबाजी. यावेळेस खराब चेंडू पाहायला मिळाला. निश्चितच डाऊन द लेग, थोडासा लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. कुमार चव्हाण सरांचा इशारा. इट्स अ व्हाईट बॉल. व्हाईट +1 अशा 2 धावा धावफलकावरती एक्स्ट्राच्या स्वरूपात ऍड होत आहेत. 23 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. यस, कुमार सर असतील, त्याचबरोबर आकाशजी खेडकर सर असतील, पंचाच्या भूमिकेत ते देखील आहेत. दर्जेदार क्रिकेट कुमार सर देखील कित्येक वर्ष खेळत आले. ते कोल्हापूर नगरीतील युवा आयकॉन म्हणून देखील ते सातत्याने प्रचलित राहिले. थोडंसं क्रिकेट पासून दूर राहिलेत. आत्ताच्या घडीला पंचाच्या भूमिकेमध्ये ते देखील पाहायला मिळत आहेत. तर पाहायला गेलं तर आपले अक्षयजी कोळंबेकर सर असतील, अक्षयजी पाटील सर असतील, हे देखील चांगल्या रीतीने क्रिकेट खेळले. तर लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव आहे. जॉन्टी सर हे देखील क्रिकेटमध्ये वर्चस्व राखले. त्यांनी देखील इस्पुर्लीचा त्यांचा देखील संघ आहे. या चेंडूवरती फटका जबरदस्त. वा, इथे ड्राईव्ह पाहायला मिळालाय. सेट डाऊन द ग्राउंड. चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. फुल टॉस बॉल होता. या फुल टॉस बॉलवरती अगदी समोरच्या दिशेने अगदी बाणाप्रमाणे फटका पाहायला मिळालाय. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. मिड ऑनला क्लिअर केलं. 30 यार्ड सर्कल पॉवर प्लेचा वापर इथे केला आणि 4 धावाची मोहर. धावसंख्या 27 या आकड्यावरती. जलसिंग पाटीलची विकेट आल्यानंतर असं वाटलं होतं संयमाने पावलं टाकली जातील, मात्र इथे आक्रमकता फलंदाजांची पाहायला मिळते. यस, 33 मध्ये 52ची आवश्यकता आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा थोडसा राईस पाहायला मिळाला. चेंडू थोडस जर पाहायला गेलं तर उसळी घेतली. अनएक्सपेक्टेड ही उसळी होती आणि त्याच वेळेला तो थोडसा चकमा देणारा चेंडू पाहायला मिळालाय. सागर पाटील म्हणतील या चेंडूचं उत्तर मला देखील द्यायचं आहे तुम्हाला. निश्चितच चांगला चेंडू पाहायला मिळाला. 27 या आकड्यावरती धावसंख्या. डॉट बॉल या षटकामध्ये पहिला आलाय. ऑन साइडला यावेळेस देखील टर्न केले जात आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. दरम्यान एक सिंगल धाव पुन्हा एकदा धाव फलकावरती ऍड होते. एका धावेवरती मात्र इथे थांबावं लागतं. या एका धावेच्या मदतीने धावसंख्येचं टोटल अर्थातच 28 या आकड्यावरती 28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धाव फलकावरती सध्याच्या घडीला. नितीन साखळकर 5 चेंडूमध्ये 17 धावा. परंतु नितीन साखळकरला देखील एक असा वार करायचा आहे ज्याने अपोजिट संघ बॅकफूट वरती जाईल. क्षमता आहे नितीन साखळकरकडे कमबॅक करण्याची, परंतु तो कमबॅक कशा प्रकारे केला जाईल. वा, वाईड यॉर्करचा प्रयत्न. त्यानंतर एक डॉट चेंडू देखील आलाय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. शुभमला शेवटच्या चेंडूवरती थांबवलं गेलंय. धावसंख्या आतापर्यंत 2 षटकाच्या समाप्तीनंतर 14च्या सरासरीने 28 धावा.
यस 28 धावा 2 षटकांच्या अखेरीस धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे षटक जरूर महागडं राहिलंय. निश्चितच आपण पाहिलं तर नितीन साखळकरच्या विरोधात त्या धावा बनवल्या. 2 षटकांचा खेळ संपला. 28 धावा धाव फलकावरती. उर्वरित 30 मध्ये 51 ची आवश्यकता आहे. डीजे मास्तरना देखील थोडासा वेळ देऊया. थोडं जाऊया डीजेच्या एका सुमधुर गाण्याकडे. यस, ही स्पर्धा जर पाहायला गेलं तर प्रत्येक कोल्हापूरकरांची स्पर्धा आणि इथे कोल्हापूरकर जर पाहायला गेलं तर दिलदार मनाचे राजा आहेत आणि या दिलदार मनाच्या राजातील अजून एक दिलदार माणूस म्हणजेच बबलू पाटील सर यांच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर प्रवीण उर्फ बबलू पाटील या नावाने देखील प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाची देणगी स्वरूपामध्ये रक्कम आले. मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या बबलू पाटील यांच्यासाठी. निश्चितच खुपरेचे व्यक्तिमत्व आहे. दिलदार मनाचा राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे आणि ते देखील चांगले आयोजक देखील आहेत आणि म्हणूनच त्यांना माहिती आहे आयोजकांना काय अडचणी येतात आणि म्हणूनच त्यांच्या माध्यमातून ही देणगी स्वरूपामध्ये आपण स्क्रीनवरती पाहू शकता. एक दिलदार मनाचा असती बबलू पाटील सर यांचा देखील सत्कार होतोय आणि त्यांनी देखील जी रक्कम आहे ती अभि पाटील सर यांच्याकडे सुपूर्द केली आहे. थँक्यू सो मच सर. यांच्यामुळे अशाच व्यक्तिमत्वांमुळे ही स्पर्धा यशस्वी होणार आहे. चेक. तानाजी भोसले साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. रोहित पाटील साहेब देखील यांचं देखील मुख्य व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. आणि मान्यवरांचा प्रदीप पाटील संचालक करवीर क्रिकेट असोसिएशनचे त्यांना देखील विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावर यायचंय. आपल्या सर्वांचं या ठिकाणी या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये सहर्ष असं स्वागत. यस, मान्यवरांचं जे आगमन झालंय त्यांचं स्वागत जे आहे ते इथे चौकार षटकारांनी केलं जात आहे. चांगली बॅटिंग सागर माणिक यांच्या माध्यमातून. संदीप गायकवाड सर यांचं देखील आगमन झालंय. त्याचबरोबर संदीप गायकवाड आणि विनायक गायकवाड साहेब यांचं देखील आगमन झालंय. सहर्ष असं स्वागत. ओल टू कॉम्बो बॉक्स. यस 33 या आकड्यावरती धावसंख्या. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती वैभव सुळेला आपण पाहतोय. निश्चितच मान फ्रॉम गडमुडशिंगी एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते. शंभूराजे डे नाईटची स्पर्धा. या स्पर्धेमध्ये बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार पटकावणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी फायनल मॅच मध्ये 6 चेंडू आणि तिथे 9 धावा डिफेंड करण्याचा कारनामा या खेळाडूने केला होता. सुपर ओव्हर मध्ये ती मॅच गेली होती. अर्थातच वैभव सुळे या वर्षीच्या हंगामामध्ये एक लकी खेळाडू म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जात आहे. याच दरम्यान एकनाथ कोतेकर साहेब कुंभी कासारी कामगार सेनेचे यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी 2,500 रुपयाचं देणगी आलेले. खूप खूप धन्यवाद. याच दरम्यान जबरदस्त षटकार. ओल टू. यस, काय फटका सजवलाय पहा. फटका जबरदस्त सजवला गेला. शुभमच्या बॅट म्हणून तो फटका आला. थोडस जर पाहायला गेलं तर शफल झाले आणि त्यानंतर तो लॉफ्ट केला गेला. कव्हर एक्स्ट्रा कव्हर म्हणून तो फटका सजवला गेला आणि तो षटकार पाहायला मिळालाय. ही खासियत आहे या खेळाडूची. लेदर बॉल क्रिकेट चांगलं खेळलंय आणि म्हणूनच तो एक खूपसुरत षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. वैभव जर पाहायला गेला तर फायटर मॅन म्हणून देखील ओळखले जातात गडमुडशिंगी संघासाठी. आज त्यांना ती फाईट पुन्हा एकदा करायची आहे. ओहो, रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न. त्याच वेळेला एक सिंगल धाव फलकावरती जोडली गेली आहे. सिंगल आले म्हणजे धावसंख्या ही 40 या आकड्यांवरती. यस 40 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. निश्चितच बॅटिंग चांगली राहिली आहे. 15च्या सरासरीने या धावा बनवल्या गेल्यात. आतापर्यंत विचार केला तर 7 मध्ये 15 धावांची खेळी सागर महाडिकच्या बॅटमधून आले. चर्चा जलसिंग पाटीलच्या नावाची राहिली, शुभम मानेच्या नावाची राहिली. मात्र या मॅच मध्ये सागर महाडिकने देखील कमाल केल्या. आउटसाइड डी ऑफ स्टंप फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न चुकी झाली. पाठीमागे चाललाय क्षेत्ररक्षक येत आहेत. तोपर्यंत व्हाईट +1 अशी 2 धावा धावफलकावरती आड होत आहेत एक्स्ट्राच्या स्वरूपात. 42 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 26 मध्ये 37 ची गरज. फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. दिशा थोडीशी खराब झाली आणि तिथे एक्स्ट्रा धाव देखील खर्च केल्यात. लॉफ्ट केलाय ऑन साइडला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर थेट प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये आणि कोपाडेकरांचं प्रेम या आवाजामध्ये पाहायला मिळालंय. शुभम मानेच्या बॅटवरून, लोकल बॉयच्या बॅटवरून षटकार. यस, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. सर याचबरोबर या फटक्यासाठी आणि शुभमसाठी आलंय सर्जेराव पोस्टमन यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक.
आज कोपर्ड्याचा वाघ दहाडताना पाहायला मिळतोय आणि प्रेक्षकांचं घरच्याच मैदानाच्या प्रेक्षकांचं प्रतिसाद त्याला देखील लाभलाय. जबरदस्त बॅटिंग आज स्वतःला सिद्ध करण्याची ही आणि सुरुवात याच झाली आहे. बरोबर बबलू साहेब यांच्याकडून देखील आणखीन एक षटकार मारला तर 500 रुपयाचं पारितोषिक सर जाहीर झालंय. आणि त्याचबरोबर ग्रामपंचायतचे सदस्य कोपाड्याचे शरद दादा पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजेच काय, पैशांचा पाऊस. ड्राईव्ह त्याचबरोबर हे सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतपरे भारत शिरगावकर यांच्याकडून देखील षटकार मारल्यास 500 रुपयाचं पारितोषिक आलं गेलंय. शुभम मानेसाठी आहे बक्षीस फक्त. संचालक कुंभी के व्यासपीठावर आगमन झालंय संचालक कुंभी बँकेचे संचालक त्याचबरोबर करवी क्रिकेट असोसिएशनचे श्रीकांत मामा यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. सहर्ष असं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छांचा वर्षाव देखील होतोय. स्वामी स्पोर्ट्स सुवेच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आल्या. धावसंख्या आतापर्यंत 49 धावा फलकावरती. 24 मध्ये 30 ची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 24 चेंडू 30 धावा. मॅच चांगली रंगणार यात शंका नाहीये. जर इथे हे षटक चांगल्या रीतीने टाकले तर गोलंदाजी करणारी टीम देखील कमबॅक करू शकते या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल ऑन साइडला मनगडाच्या साह्याने फ्लिक ऑफ द रेस. पुन्हा एकदा फटका इथे केला गेला. डीप प्रोटेक्शन स्क्वेअर लेगचे येते. तोपर्यंत इथे सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जात आहे. 2 धावा धावफलकावरती. आता सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. आकाश भास्कर या विभागातील एक समालोचक देखील यांचे देखील मुख्य व्यासपीठावर आगमन झाले. त्यांचं देखील सहर्ष असं स्वागत आहे मुख्य व्यासपीठावर. यस 2 धावा जयेश सर. अगदी पाहिलं तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये त्या पॉवर प्ले ओव्हर्स मध्ये आक्रमकता आणि आता सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. चांगला चेंडू सिंगल धाव फलकावरती ऍड होईल का? निश्चितच ऍड देखील होईल. सेन्सिबल क्रिकेट इथे मात्र केलं जात आहे. शुभमला जर पाहायला गेलं तर कमी वयामध्ये क्रिकेटचं जे तंत्र आहे ते अवगत झालंय. पहा 10 चेंडूचा सामना केला. 28 धावा. कोणत्या चेंडूवरती आक्रमण करायचंय ते त्यांनी अचूकतेने शोधलंय आणि कोणत्या चेंडूवरती सिंगल काढायचंय, कोणत्या गोलंदाजावरती सिंगल काढायचंय हे देखील त्याला अवगत झालंय. आणि म्हणूनच जर पाहायला गेलं तर अवधूत पाटीलच्या विरोधात सिंगल डबल धावा करतोय आणि सागर महाडिकला इथे स्ट्राईक वरती आणण्याचा प्रयत्न देखील करतोय. हे देखील महत्वाचं आहे. यस चांगली बॅटिंग सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये केलं जात आहे. बॅकफुटला जात असताना यावेळेस देखील डेलिकेट टच पॉइंट मधून क्षेत्ररक्षक येतो. एक सिंगल इथे धावफलकावरती पुन्हा एकदा ऍड होते. 53 या आकड्यावरती धावसंख्या जाऊन पोहोचते. 53 ऑन दी बोर्ड. 53 धावा. आता सिंगल डबल्सचा खेळ मैदानाच्या आतमध्ये एकेरी दुहेरी धावेने धावफलक ठेवण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. निश्चितच जर पाहायला गेलं तर दोघांनी रणनीती बदलली आहे. दोघांनी एकमेकांना सांगितलं अवधूत पाटीलचं हे एकच षटक आहे आणि या षटकामध्ये आपण जर या मॅच मध्ये आपण कंट्रोल राखला स्वतःवरती तर आपण या मॅच मध्ये वर्चस्व गाजवू शकतो. अवधूत पाटील कमबॅक करू शकतात. ओहो चांगला चेंडू. त्यानंतर जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. बॉल चाललाय ओव्हर द रोप. चौकार 4 धाव्यांसाठी. त्याचबरोबर धनाजी पाटील ओम डिस्ट्रीब्युटर यांच्याकडून देखील शुभम याच्या खेळीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी दिलं गेलंय. यस निश्चितच बॅटची कडा घेतली आणि तिथे नशिबाची साथ होती. लॉंग स्टॉप रिझन मध्ये ह्या 4 धावा आल्यात. धावसंख्येचं टोटल आता 57 या आकड्यावरती. आधीच डोकेदुखी धावांची होती आणि निश्चितच नशिबाची साथ देखील फलंदाजांच्या बाजूने आता पाहायला मिळते. बागफुटला जात असताना स्क्वेअर कटचा फटका लाजवाब केला. डेपरे प्रोटेक्शन आहे. एक सिंगल फक्त आणि फक्त धावफलकावरती. फटका चांगला होता मात्र त्यासाठी क्षेत्ररक्षक देखील सजवलाय. प्लॅन केलाय आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू हाताळण्याचा. मात्र तिथे पाहिलं तर धावा अगोदरच खूप जास्त बनवल्या गेल्यात. चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय. त्यानंतर सिंगल धाव फलकावरती ऍड झाले. धावसंख्या आतापर्यंत
58 धावा दा फलकावरती. चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केलाय, त्यानंतर सिंगल दा फलकावरती ऍड होते. सिंगल आले, धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 4 षटक आणि या 4 षटकामध्ये 59 धावा दा फलकावरती. अवधूत पाटीलच्या या षटकामध्ये सिंगल डबल धावांवरती विचार केला आणि त्यानंतर आपली रणनीती थोडीशी बदलली, म्हणूनच समीकरण आता पाहायला मिळतंय. 18 चेंडू 20 धावा. या सिंगल डबल धावाने देखील पहा विजयाच्या समीप आपल्याला आणून ठेवलंय. हेच चुका पहिल्या इनिंग मध्ये झाल्या होत्या. या सिंगल डबल धावांचा अभाव या पहिल्या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणूनच मी म्हणेन कुठेतरी आपण 10 ते 12 धावा मिस केल्यात या सिंगल डबल धावांचा विचार न केल्यामुळे. यस, निश्चितच हाच अनुभव आहे. शुभम मानेचा विचार केला तर लेदर बॉल क्रिकेट देखील चांगल्या दर्जाचं केलं. मगाशीच उल्लेख केला MPL ची स्पर्धा देखील खेळाडू केला. त्याचबरोबर येणाऱ्या कालावधीमध्ये IPL सारखी स्पर्धा देखील येत असताना पाहायला मिळेल. मात्र आता गोलंदाजीच्या ट्रॅकवरती षटक क्रमांक 5 मध्ये करण चव्हाणला आपण पाहतोय. मान फ्रॉम रुकडीचा हा खेळाडू या नावाची देखील चर्चा आपण पाहतो. या वर्षीच्या हंगामामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे नाव देखील चर्चित आहे. करण चव्हाण आले गोलंदाजीसाठी. 18 मध्ये 20 धावा. हे काय कारनामा करतील का या मॅच मध्ये, हे देखील प्रेक्षकांना पाहायचं आहे. चांगले गोलंदाज ते देखील आहेत. लेफ्ट आर्म गोलंदाज तेच तर तिकट मारण्यासाठी ओळखले जातात. पहिला चेंडू फुल टॉस टाकलाय, त्याच्यावरती इतिमध्य मिड विकेटला फटका केलाय. सिंगल धाव फलकावरती आड झाली आहे. सिंगल आले म्हणजे धावसंख्या आतापर्यंत 60 धावा. समीकरण पुन्हा एकदा बदलणार आहे. 17 चेंडू 19 ची आवश्यकता या मॅच मध्ये देखील आहे. कोणीतरी म्हटलं देखील आहे, किसी ने बड़ी कमाल की बात की है दोस्तों, मुश्किल ही इंसान को नया रास्ता खोजने पर मजबूर करती है. आपल्याला नवीन रास्ते शोधावे लागतील. गरज ही शोधाची जन्नी आहे. आपल्याला इथे जर विजय मिळवायचा असेल तर गरज कोणती आहे, विजयाची आहे. आणि विजयाची गरज असेल तर आपल्याला धावा देखील रोखायच्या आहेत. 17 चेंडू आहेत, 19 धावांची आवश्यकता अजून देखील या मॅच मध्ये. 17 मध्ये 19 आवश्यकता. निश्चितच डॉट बॉल इथे हाताळावे लागणार आहेत. या मॅच मध्ये आपण विचार केला तर जितके डॉट बॉल आणि जितक्या विकेट्स मिळवल्या जातील तितक्या कमबॅक केलं जाईल. मात्र शुभम माने थांबायला तयार नाहीये. फुल टॉस ऑन साइडला काउ कॉर्नरच्या दिशेने फटका, कॅच ड्रॉप झाले आहे. जेल सोडलाय प्रवीण पाटील कडनं इथे चुकी झाली आहे. शुभम माने सारख्या फलंदाजाचा जेल सोडलाय, भुर्दंड भोगावा लागणार आहे. निश्चितच एक सिंगल धाव फलकावरती देखील ऍड झाली आहे. दुष्काळात 13वा महिना इथे पाहायला मिळतोय. चूक झाली या मॅच मध्ये. जर पाहायला गेलं तर सिच्युएशन कंट्रोलच्या बाहेर आहे आणि त्या सिच्युएशनला कंट्रोल मध्ये आणायचं होतं, तर आज तुमच्याकडे एक सुवर्ण चान्स होता, तो आपण मिस केलाय. या मॅच मध्ये त्याचा खामियाजा आपल्याला भोगावा लागणार आहे. 16 चेंडू 18 ची आवश्यकता अजून देखील आहे. पुन्हा एकदा जर पाहायला गेलं तर आडव्या बॅटने तो फटका सजवण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर सिंगल ही बॅकवर्ड स्पेलेक रिझर्व मध्ये आले. सिंगल आले म्हणजे धावसंख्या जाऊन पोहोचणार आहे. आतापर्यंत धावा बनवल्या गेल्यात 62 धावा दा फलकावरती. 15 मध्ये आवश्यकता 17 ची अजून देखील आहे. 15 चेंडू 17 ची आवश्यकता. यस, 15 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. किती अडचणी आल्या तरी त्या अडचणींचा सामना करण्याची शक्ती आपल्यामध्ये असली पाहिजे आणि आता मात्र सामना करायचा आहे. कारण अडचणीमध्ये सापडलाय फायटर 11 मल्हारपेठचा संघ. कारण निश्चितच वादळ जशा प्रकारे मैदानाच्या आतमध्ये आले तसंच वादळ शुभम माने आणि सागर महाडिक नावाचं आलंय. 11 मध्ये 19 धावा सागरच्या बॅटमधून तर शुभमच्या बॅटमधून. 13 मध्ये 34 धावांची खेळी आले. संघाला सावरलंय देखील जलसिंगची विकेट आल्यानंतर आणि त्याचबरोबर धावा देखील पाहायला मिळाल्यात. शुभम माने 13 चेंडू 34 यांचा देखील जर पाहायला गेला तर विचार करावा लागेल. 13 मध्ये 34 संयमाने आले त्या धावा. ओहो, या चेंडूवरती लॉफ्ट केला, फटका जबरदस्त. वा, मनगटाचा वापर चांगल्या रीतीने आणि बॉल चाललाय ओरदोरोप. षटकार 6 धावांसाठी. जय जयकार होतोय आज शुभम माने या नावाचा. यस, चांगला फटका पाहायला मिळाला. ओव्हर पिच केला, थोडासा स्लॉट मध्ये केला, चुकी झाली आणि त्यानंतर बॉटम हँडचा अगदी चांगला वापर. लॉफ्ट करत असताना वाईडिश लॉंग ऑफचं क्षेत्र निवडलं आणि 6 धाव्यांची मोहर इथे शुभम मानेच्या बॅटमधून आले. धावसंख्येचं टोटल आता 68 या आकड्यावरती जाऊन पोहोचतंय. 14 चेंडू आणि अजून देखील 11 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. 11 धावा अजून देखील आपल्याकडे बॅलन्स आहेत. 14 मध्ये त्या रोखायच्या आहेत आपल्याला. या चेंडूवरती फटका फसलाय. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक नाहीयेत, प्रयत्न केलाय. ओहो, एफर्ट साठी टाळ्यांचा गजर झालाच पाहिजे. जबरदस्त असं जर पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. त्यानंतर सिंगल डबल मध्ये कन्वर्ट झाले. पुन्हा एकदा पाहायला कोण मिळालेत. वैभव आज जर पाहायला गेलं तर गोलंदाजी प्रभावी, बॅटिंग मध्ये प्रभावी आणि क्षेत्ररक्षणामध्ये लाजवाब एफर्ट पाहायला मिळत आहेत. पहा, तो जेल इथे मात्र टिपण्याचा अतोनात प्रयत्न केला गेला. 100% इथे द्यावेत लागतील.
70 या आकड्यावरती धावसंख्या 70 ऑन दी बोर्ड. आता मात्र समीकरणाचा विचार केला तर 13 मध्ये इथून पुढे 9 धावांची गरज आहे. सामना वन साइडेड पाहायला मिळतो, अगदी वन वे ट्रॅफिक प्रमाणे सामना इथे पाहायला मिळतोय. बैठक येण्याचा प्रयत्न. सर तुम्हाला आज सामना वन साइडली पाहायला मिळतोय, परंतु मला असं वाटतं की माझे जर पाहायला गेलं तर मन सांगतं या मॅच मध्ये काहीच ट्विस्ट येणार आहे. या मॅच मध्ये गोलंदाज एखाद दुसरा गोलंदाज येणार आहे, तो या मॅच मध्ये ट्विस्ट आणू शकतो. मॅच मध्ये ट्विस्ट येऊ शकतं. अजून देखील जर पाहायला गेलं तर 12 चेंडू आहेत, 9ची आवश्यकता आहे. अशा प्रकारे मॅचेस टर्न होताना देखील क्रिकेटच्या पटलाने पाहिल्या आहेत. काय होईल या मॅच मध्ये, तुम्हाला काय वाटते सर? यस, निश्चितच आपण विचार केला तर 12 मध्ये 9 धावा रोखल्या देखील जाऊ शकतात. मात्र बॅटिंग अगदी चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. शुभम माने आणि त्याचबरोबर सागर महाडिकने पुरेपूर साथ दिले. सलामीला येत असताना अगदी संयम आणि त्याचबरोबर जिथे खराब चेंडू मिळालाय तिथे त्यावरती ते आक्रमकता त्यांनी दाखवली. त्यामुळे या मॅच मध्ये आपण पाहिलं तर तो फरक पाहायला मिळालाय. त्याचबरोबर सिंगल डबल्सचा खेळ, पहिल्या इनिंग मध्ये तो सिंगल डबल्सचा अभाव होता आणि मात्र या दुसऱ्या इनिंगच्या खेळामध्ये सिंगल डबल धावा बनवला गेला आणि तो फरक या मॅच मध्ये निर्माण केलाय. यस, नझीर आलेत गोलंदाजीच्या ट्रॅक वरती. 12 मध्ये 9ची आवश्यकता. मनगडाच्या साह्याने ऑन साइडला टर्न केलं. हे सेन्सिबल क्रिकेट आहे. सागर महाडिकचं देखील कौतुक करावं लागेल. स्लिपिंग पार्टनरची भूमिका इथे बजावतोय. सिंगल डबलने धावफलक हलतं. स्ट्राईक रोटेशन मैदानाच्या आतपर्यंत सागर महाडिकचं पाहायला मिळत आहे. धावसंख्या त्यामुळेच 71 या आकड्यावरती. 11 चेंडू मध्ये 8 धावांची आवश्यकता अजून देखील आहे. मित्रांनो, जिद्द आणि चिकाटी असेल तर वाळवंटात जरा निर्माण करता येत असतो. हे देखील महत्वाचं आहे. वाळवंटात देखील आपण जरा निर्माण करू शकतो. गामाने आपण इथे मॅच जिंकू शकतो. या मॅच मध्ये ते कष्ट घ्यावे लागतील. या चेंडूवरती फटका केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. डीपला प्रोटेक्शन, सिंगल दा फलकावरती ॲड होते. डबलचा विचार केला नाहीये. फेकी चांगली झाली आहे आणि त्यानंतर सिंगल दा फलकावरती ॲड झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 72. 72 या आकड्यावरती म्हणजे 10 मध्ये अजून देखील 7ची आवश्यकता आहे. 10 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. निश्चितच आपण पाहिलं तर शुभम मानेचा जर तो जेल पकडला गेला असता तर चित्र वेगळं देखील पाहायला मिळालं असतं. मात्र इथे जेल सोडला त्यानंतर शुभम माने तो सेन्सिबल क्रिकेटचा खेळ मैदानाच्या आतपर्यंत त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 72 या आकड्यावरती धावसंख्या. 10 मध्ये 7ची आवश्यकता आहे. ऑन साइडला टर्न केला. यावेळेस देखील हवाई हल्ला, लांबवरचा षटकार सागर महाडिकच्या बॅट परून आलाय. वाह, फटका कशा प्रकारे सजवला आपण पाहू शकतो. केळीच्या लाईव्हच्या माध्यमातून कॅमेरा वर्किंग देखील जबरदस्त. पहा, धीम्या गतीने चेंडू टाकला आणि त्यानंतर तो आडव्या बॅटचा तो कडवा प्रहार केला. जबरदस्त फटका केला आणि त्यानंतर कॅमेरा वर्किंग जबरदस्त पाहायला मिळालंय. आणि यासाठी केडीसी लाईव्ह आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये चर्चेमध्ये देखील आहे. कौतुक करावं लागेल ओमकार पाटील आणि त्यांच्या पूर्ण टीमचं देखील. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 78 म्हणजे जिंकण्यासाठी आवश्यकता नाममात्र 1 धावांची. 9 मध्ये 1ची आवश्यकता आहे. यस, यानंतर हा फटका केला गेला. विजयाचा चौकार इथे आलाय. सामना जिंकलाय अर्थातच जावा सुपर किंग्स कोपाडे संघाने. 9 विकेट्सने हा सामना जिंकला, पराभूत केलाय फायटर 11 मल्हारपेठ संघाला. त्यानंतर आपण वळतो टॉस कडे. यानंतरचा होणारा सामना फायटर 11 मल्हारपेठ आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतील अर्थातच प्रताप पारकर स्पोर्ट्स सुवेचा संघ तिथे जोडले गेलेत. अर्थातच करवीर क्रिकेट असोसिएशन पूर्ण कमिटी मेंबर्स आपण याचा आपल्या शुभ असते नाणेफेक देखील होईल. यानंतर जर पाहायला गेला तर या मायक्रोफोन मध्ये बदल होईल. यानंतर आवाज जोडला जाईल. याच गगन बावड्याचा आवाज म्हणजेच विजयजी केरवाडा सर. यस, निश्चितच टॉस का बॉस कक्षामध्ये जोडले जात आहेत. अर्थातच जयेश पोटपोडे सर व्हॉइस ऑफ संगमेश्वर ते देखील जोडले जात आहेत. आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार अर्थातच या कोपाडे सारख्या छोट्याशा गावातून येत असताना यशाची शिखर ज्या खेळाडूने गाठले आहेत अर्थातच शुभम माने ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. 17 चेंडू आणि 43 धावांची नाबाद खेळी. 17 चेंडू आणि 43 धावांची नाबाद खेळी. त्याचबरोबर 2 षटकांमध्ये 2 विकेट फक्त आणि फक्त 11 धावा खर्च करत असताना शुभम माने ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.